नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या 6 फेब्रुवारीला षष्ठीला एकादशी आहे। एकादशी ही प्रत्येक महिन्यात येत असते। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला हे वेगवेगळं महत्त्व असतं। त्याचप्रमाणे उद्याची जी एकादशी आहे या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात। या एकादशीला देखील खूप सारे महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही ज्या पण काही सेवा उपाय कराल त्याचं फळ हे तुम्हाला 100% मिळते। त्याचप्रमाणे आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला एक तुळशीचं पान हे ठेवायचं आहे। बघा, यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे। तुमच्या घराची प्रगती होणार आहे, मुलांची प्रगती होणार आहे, तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी होणार आहे, तुमच्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे। एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजा करत असतो। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा करायची आहे। एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घाला। विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घाला। बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध फुलं अर्पण करा। भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो पुसून घ्या। शक्य झाल्यास पिवळ्या कलरचे वस्त्र अर्पण करा, पिवळ्या कलरचे फूल त्यांना अर्पण करा। त्याचप्रमाणे पिवळ्या कलरचं फळ नैवेद्य म्हणून अर्पण करा। या दिवशी माता लक्ष्मीची देखील आपल्याला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। तुळशी जवळ आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। माता तुळशीला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून अगरबत्ती धूप दीप आपल्याला अर्पण करायचा आहे। तुळशी माता ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे। तुळशी मातेला संध्याकाळी एक दिवा देखील आपल्याला लावायचा आहे। तो कसा लावायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। ते कसं करायचं तर बघा, तुमची जीही काही इच्छा असेल किंवा एखादी अडचण असेल, पैशाच्या काही समस्या असतील, पैसे पुरत नसतील, उसणं पासणं कर्ज बाजारी असाल, म्हणजे बघा तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, या इच्छेसाठी तुम्ही हा एक उपाय करू शकतात। ही एक प्रकारची आपण सेवा करणार आहोत, पण यातून आपण आपला उपाय देखील करणार आहोत। तुम्हाला उद्या 1000 तुळशीपत्र हे जमा करायचे आहे। आता 1000 तुळशीची पानं तुम्हाला जर का मिळाली नाही तर बघा, तुमच्याकडे जितकी तुळशीची पानं असतील तुम्ही तितकी ती घेऊ शकतात। अगदी एक तुळशीचे पान असले तरी चालणार आहे। एक तुळशीचे पान असू द्या, 5 असू द्या, 11 असू द्या, 21 असू द्या। तुम्हाला उद्या संध्याकाळी देवघरासमोर बसायचं आहे। बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। देवाला आधी तुम्हाला मंदिरामध्ये तुमच्या देवांसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप तुम्हाला लावायचा आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात। यानंतर आपल्याला हे तुळशीपत्र घ्यायचे आहे। तुळशीपत्र घेताना ते स्वच्छ घ्या, खराब घेऊ नका। तुटलेले चिरलेले तुळशीपत्र कोणत्याही पूजेसाठी घेऊ नका किंवा कोणत्याही उपायासाठी तुम्ही घेऊ नका। बघा, यामुळे होतं काय की तुम्ही ज्या उपायासाठी हे तुळशीपत्र खराब तुळशीपत्र वापरणार आहात तर त्याचं फळ तुम्हाला हे कधीच मिळत नाही। तो उपाय कधीच सक्सेस होत नाही। यासाठी तुळशीपत्र हे स्वच्छ करून घ्या, चांगले तुळशीची पानं घ्या। एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं हे चुकूनही आपल्याला तोडायची नाहीये। तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र हे तोडून ठेवले असतीलच किंवा तोडून ठेवायचे आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही माहिती देत असते, कारण आपल्या चॅनेलवर प्रत्येक टायमाला नवीन सबस्क्रायबर हे जॉईन झालेले असतात, त्यांना याची माहिती नसते। यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती द्यावी लागते। आता तुम्हाला देवघरामध्ये तुम्ही बसल्यानंतर तुमच्या स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे। कुठलीही सेवा पूजा करताना अगोदर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर देवांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे जेवढी तुळशीपत्र असेल ती तुळशीपत्र तुम्ही एका ताटामध्ये घ्या। तुम्हाला जर का 1000 तुळशीपत्र मिळाली तर तुम्ही ती एका प्लेटमध्ये तुळशीपत्र घेऊन तुमच्या देवघरासमोर बसा आणि तुम्हाला एक तुळशीपत्र हे हातात घ्यायचं आहे। तुम्हाला भगवान विष्णूंचं सहस्रनाम 1000 जी नामावली आहे त्याचं पठण करायचं आहे। त्यात तुम्ही एक तुळशीपत्र घ्या, एक भगवान विष्णूंचं नाव घ्या आणि हे तुळशीपत्र तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीपाशी तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करू शकतात। असं तुम्हाला प्रत्येक वेळेस एक तुळशीपत्र घ्यायचं आहे, दुसरं तुळशीचं पान घ्यायचं, दुसरं तुम्हाला नाव घ्यायचं, पुन्हा अर्पण करायचं, तिसरं तुळशीचं पान घ्यायचं,
तिसऱ्यांदा तिसरं नाव घ्यायचं, पुन्हा ते अर्पण करायचं. असं तुम्हाला 1000 तुळशीपत्र, 1000 नावं घेऊन ते अर्पण करायचे आहे. यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, अडचण असेल ती भगवान विष्णूंना सांगायची आहे. ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आता जर का तुमच्याकडे तुळशीपत्र ही कमी असतील, 1 असेल, 5 असेल, 11 असतील, 21 असतील, तर तुम्ही ही सर्व तुळशीची पानं तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. 1000 नामावली, तुम्हाला 1000 विष्णूंची नावं घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही सर्व तुळशीची पानं सगळ्यात शेवटचं नाव घेऊन झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीपाशी किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पाया पडायचे आहे, नमस्कार करायचा आहे. तुमची जी पण काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. बघा, या उपायामुळे तुमची जीही कुठली इच्छा असेल, तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. उद्या एकादशी असल्यामुळे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची जेवढी सेवा उपाय कराल त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं. त्यातल्या त्यात उद्या षष्ठीला एकादशी आहे. उद्याच्या एकादशीला तिळाला अतिशय महत्त्व आहे. उद्या तुम्ही तिळाचं दान करायचं आहे, तिळाचं सेवन करायचं आहे. त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकून या पाण्याने तुम्हाला आवर्जून न विसरता अंघोळ करायची आहे. इतकं महत्त्व या तिळाला आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे तीळ हे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर तुम्ही हे तीळ अर्पण करायचे आहे. तुम्हाला या पद्धतीने हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. शक्य झाल्यास विष्णू सहस्रनाम जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठण तुम्हाला दिवसभरात केव्हाही एकदा करायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.